महाशिवरात्रीचा उपवास मलाच पडला महागात. असं का म्हणते चला सांगते. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आय नो पण कधीतरी होतं असं. अहो ना देखील सुट्टी होती तिथं दरवर्षी यात्रा देखील भरती. थोडंसं चेंज म्हणून आणि देवाचं देखील दर्शन होईल म्हणून गेलो होतं. गाडी पुढे घेऊनच देत नव्हती. मग काय 1 किलोमीटरवर चालतच गेलो. नंतर पूजेची वगैरे थाली घेतली. हिथूनच हे मंदिर चालू होतं. आतमध्ये तर खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही कोण गेला असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. नेमकं पूजा कुठं करायची ते समजत नव्हतं. थोडंसं विचारल्यानंतर थोडंसं वरती आल्यावरनं मग आहोंनी वगैरे पूजा करून घेतली. एवढ्या गर्दीत देखील प्रसन्न वाटत होतं. श्रेयांशला घेण्यासाठी आहो असले ना की बरं पडतं. मला कशाचंच टेन्शन नसतं. मग इतर वेळी चिडचिड होत नसते. घरी आल्यानंतर खिचडी वगैरे बनवून घेतली. इतर वेळी काही भूक लागत नाही, पण ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी नेमकीच भूक लागत असते. एका दिवशी 3-3 वेळा ड्रेस चेंज केले होते. संडे असल्यामुळे भाजी वगैरे घेऊन आले. कोण निगेटिव्ह विचार करतं, कोण पॉझिटिव्ह विचार करतं ह्या दिव्याच्या वातीवरून. पण मी नेहमीच दिवा लावते तेव्हा ह्या दिवाच्या वातीत असंच नेमकंच फूल दिसत असतं. नायलॉनचा शाबू आणला होता तळण्यासाठी, पण त्याचं फटाक्यामध्ये रूपांतर झालं होतं ना. किचनची अवस्था काय अशी